Welcome to Maths Katta, my YouTube channel. Standard 9, Maths 1, Chapter number 2, a real number. Students, today we are going to study about the new concept, that is the rationalization of surd. म्हणजेच करणींचे परिमेयीकरण. वास्तव संख्या या प्रकरणामध्ये आपण करणींचे परिमेयीकरण अभ्यासणार आहोत. Rationalization of surd means what? If the product of two surd is a rational number, if the product of two surd is a rational number, then each surd is called as a rationalizing factor of the other. Okay? म्हणजे काय की जेव्हा दोन करणींचा आपण गुणाकार करतो आणि त्यांचा गुणाकार ही एक परिमेय संख्या येते, तेव्हा त्या गुणाकारातल्या प्रत्येक सर्डला एकमेकांचा परिमेयीकरण गुणक असं म्हणतात. रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणजे काय तर परिमेयीकरण गुणक. मुलांनो, हे तुम्ही मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. रॅशनलायझिंग फॅक्टर याचा अर्थ परिमेयीकरण गुणक. म्हणजेच ज्या करणीने गुणाकार केल्यानंतर आपल्याला परिमेय संख्या येते, तेव्हा त्या प्रत्येक करणीला एकमेकांचा परिमेयीकरण गुणक म्हणतात. आता याच्या आपण एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल, surd 2 into surd 2. These are the two surds, and you know that surd 2 into surd 2 is equal to 2. Why? Because it is a surd 2 bracket square, and square root will get cancelled, or you can write this as by combining the surd, that is surd of 2 into 2, that means surd 4, and the square root of 4 is again 2. कुठल्याही पद्धतीने विचार करा. स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 याचा अर्थ स्क्वेअर रूट ऑफ 2चा स्क्वेअर असं पण आपण लिहू शकतो. त्याचं उत्तर 2 येतं. किंवा तुम्ही स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 2 जरी घेतलं तरी आन्सर येईल स्क्वेअर रूट ऑफ 4, याचा आन्सर येईल 2. म्हणजेच काय की स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 और सर्ड 2 इंटू सर्ड 2 इज आन्सर इज 2, अँड 2 इज अ रॅशनल number. Therefore, these two are the rationalizing factor of each other, and this is the complete process is called as a rationalization of the surd. Okay. Now consider the another example here. Square root of 2 or surd 2 into surd 8. What will happen? This is, we can combine this surd sign. एकत्र करा. surd sign म्हणजेच कर्ण चिन्ह एकत्र केल्यावर आतमध्ये आपल्याला 2 गुणिले 8 असं लिहावं लागेल. म्हणजेच सर्ड येईल 16, and surd 16 means answer is 4, and which 4 is again a rational number, and therefore this surd 2 is a rationalizing factor of surd 8, or surd 8 is also a rationalizing factor of surd 2, because their multiplication is a rational number, and therefore this process is completed, that is rationalization of surd is completed here. And also if we multiply surd 2 into 8 surd 2, what will happen? Then multiplication of the numbers coefficients here, 8 into 1 is as it is, and then square root of 2 into 2, that is 8, that is 8 into 2, which is equal to 16. 16 is again a rational number, and therefore this becomes a rationalization. आता विद्यार्थ्यांनो काय केलेलं आपण बघा. इथे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सर्ड 2ला वेगवेगळ्या संख्यांनी गुणून आपल्याला वेगवेगळ्या परिमेय संख्या मिळालेल्या आहेत. If we multiply this same surd 2 by surd 2 or surd 8 or 8 surd 2, then we get all the rational numbers all times, and therefore for this surd 2, these three are the rationalizing factor. म्हणजे आता या तीनही उदाहरणांचा जर आपण एकत्र विचार केला तर सर्ड 2चे आपल्याला एकूण 3 प्रकारे रॅशनलायझिंग फॅक्टर्स मिळालेले आहेत. कोणकोणते बघा. रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ सर्ड 2 आर, in the first example there is surd 2,
The second example, there is surd 8, and third example 8 surd 2. Like this, we can find infinite number of rationalizing factor for surd 2. म्हणजे सर्ड 2ला असे आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सर्ड्सने मल्टिप्लाय केल्यानंतर रॅशनलायझेशन झालेलं तुम्हाला आढळून येईल आणि म्हणून अशा अनेक प्रकारचे रॅशनलायझिंग फॅक्टर तुम्हाला याचे अनेक शोधता येणार आहेत. पण यातल्या लहानात लहान कोणता तोच आपल्याला बघायचा असतो. मग सर्ड 2चा रॅशनलायझिंग फॅक्टर लहानात लहान जर बघितला तर तो कोणता असतो? सर्ड 2 सेम असतो, कारण सर्ड 2 इंटू सर्ड 2 जर केलं तर आन्सर सर्ड 2चा ब्रॅकेट स्क्वेअर होऊन आन्सर 2 म्हणजे रॅशनल नंबर मिळतो. म्हणून आपण लहानात लहान रॅशनलायझिंग फॅक्टर कधी पण एक्झाम्पलमध्ये घ्यायचा असतो. ओके, देर विल बी द क्वेश्चन लाईक दिस दॅट फाइंड द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ सर्ड 27. मुलांना असा प्रकारचा प्रश्न असेल की सर्ड 27 कर्णित 27चा परिमेयीकरण गुणक शोधा. काय प्रश्न? कर्णित 27चा परिमेयीकरण गुणक शोधा. आता कर्णित 27 म्हणजेच सर्ड 27 हा मोठा आकडा आहे, इज अ लार्जर नंबर, अँड देअरफॉर फर्स्ट ऑफ ऑल सिम्प्लिफाय दिस ओरिजिनल सर्ड, that is surd 27. We can write this as 9 surd of 9 into 3. Okay, then we can split this in two surds, surd 9 into surd 3, and you know that this is 3 surd 3, means surd 27 is same as 3 surd 3. Now consider this original surd 3 surd 3, simplest form of original surd. Okay, and if we multiply, you know that the surd is surd 3 here. म्हणजे इथे कर्णी कोणती आहे? सर्ड 3. कर्णित 3 ही कर्णित चिन्ह संख्या आहे. मग याचा परिमेयीकरण गुणक शोधायचा, बाहेरच्या कोएफिशियंटचा नाही. मग याचा लहानात लहान परिमेयीकरण गुणक कोणता असेल? तर सर्ड 3च असेल. म्हणून इफ वी मल्टिप्लाय 3 सर्ड 3 बाय सर्ड 3, then we get this 3 write down as it is, and then combine the surd, that is 3 into 3, that is equal to 3 into surd 9, means it is equal to 3 into 3. हा 3 तसाच, सर्ड 9चं व्हॅल्यू आहे 3, 9चं वर्गमूळ 3, म्हणून उत्तर येतं परत 3 त्रिक 9. म्हणजे आली परिमेयी संख्या आली, रॅशनल नंबर मिळाला आहे. ओके, मीन्स ह्या ओरिजिनल सर्डला जर आपण ह्या सर्डने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हे मिळते, म्हणजेच हा सर्ड 3 जो आहे तो ह्या ओरिजिनल सर्डचा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. मग इथे आपल्याला असं लिहायचं आहे, देअरफॉर 9 इज अ रॅशनल नंबर. 9 इज अ रॅशनल नंबर, अँड देअरफॉर this surd 3 is rationalizing factor of surd 27. अशा प्रकारे आन्सर लिहायचा आहे. नेक्स्ट टाइप ऑफ क्वेश्चन इज रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. ओके, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जो सर्ड आहे ते आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे. मग डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. ऑब्झर्व द डिनॉमिनेटर, इट इज सर्ड 5, अँड फाइंड आउट द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ द डिनॉमिनेटर. यू नो दॅट सर्ड 5 इज अगेन द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ द सेम सर्ड 5, अँड देअरफॉर टू रॅशनलाइज द डिनॉमिनेटर वी वॉन्ट टू मल्टिप्लाय दिस सर्ड 5 बाय सर्ड 5. म्हणजे छेदाचं परिमेयीकरण करायचं असेल तर आपल्याला छेदामध्ये हे जे सर्ड 5 कर्णित 5 ही संख्या आहे, याचा रॅशनलायझिंग फॅक्टर आपण शोधला आहे. कोणता आहे तो? सर्ड 5. मग त्याने याला मल्टिप्लाय करायचं आहे, पण नुसतं छेदाला मल्टिप्लाय करून चालत नाही, म्हणून न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघांनाही मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथे आपण काय लिहायचं आहे? रॅशनलायझिंग फॅक्टर of surd 5 is equal to surd 5, and therefore multiplying numerator and denominator by surd 5. Therefore we get 1 upon surd 5
Therefore, 1 upon surd 5 into surd 5 upon surd 5, which is equal to surd 5 as it is, and denominator is then 5. And this is your answer. Now observe that denominator contains a rational number. Therefore, rationalization of denominator is completed. ओके, म्हणजे जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये परिमेय संख्या येते तेव्हा परिमेयीकरण छेदाचं झालेलं असतं. अशा प्रकारे आपल्याला हे छेदाचे परिमेयीकरण कसं करायचं हे एक्झाम्पलची आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज 3 upon surd 5. Again, denominator is surd 5 and therefore rationalizing factor of surd 5 is equal to surd 5, and therefore multiplying numerator and denominator by surd 5. Therefore we get 3 upon surd 5 as it is, multiply numerator to surd 5, also denominator to surd 5. Okay, then numerator into numerator means 3 surd 5 upon denominator into denominator means surd 5 bracket square. We get 3 surd 5 upon 5. Now this is again rationalization completed. Rationalization of denominator means surd 5 is converted into the rational number 5. Okay. Next example is 5 upon surd 7. Again, rationalizing factor of surd 7 is equal to surd 7. Therefore, multiplying numerator and denominator by surd 7, we get 5 upon surd 7 into surd 7 upon surd 7. You get numerator into numerator is 5 surd 7 upon surd 7 square. We get 5 surd 7 upon 7. Thus here also the rationalization completed. समजलं सर्वांना? नेक्स्ट एक्झाम्पल इज 6 upon 9 surd 3. आता डिनॉमिनेटरमध्ये काय आहे, फक्त सर्ड नंबर आहे का? नाही, त्याचा कोइफिशियंट पण आहे, पण तो कोइफिशियंट आपल्याला फॅक्टरायझेशन रॅशनायझिंग फॅक्टर शोधण्यासाठी विचारात घ्यायचा नाही आहे. मग सर्ड 3चं रॅशनायझिंग फॅक्टर काय? सर्ड 3. मग इथे काय लिहायचं आपल्याला डायरेक्टली आता? मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय surd 3. We get 6 upon 9 surd 3 into surd 3 upon surd 3. That is equal to 6 surd 3 upon 9 into surd 3 bracket square. आता इथे सिम्प्लिफाय करून घेता येईल. 3ने भाग जाईल, 3 दुणे 6 आणि 3 त्रिक 9. मग इथे काय येईल? 2 surd 3 upon 3 into 3, that is equal to 2 surd 3 upon 9. बघा, रॅशनायझेशन कंप्लीट झाले. डिनॉमिनेटरमध्ये रॅशनल नंबर मिळालेला आहे. ओके. नाव द नेक्स्ट कन्सेप्ट इज अ बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड याचा अर्थ, बायनॉमियल म्हणजे 2 टर्म्स असणार आहेत. किती? बायनॉमियल म्हणजे 2 टर्म्स, आणि क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे ज्या सर्डमध्ये त्याची ऑर्डर ही 2 असणारे, प्रत्येक सर्ड जिथे जिथे सर्ड्स आहेत त्यांची ऑर्डर 2 असणारे सगळे सर्ड्स यामध्ये असतील. आणि बायनॉमियल म्हणजे 2 टर्म्स म्हणजे मध्ये कुठलं तरी चिन्ह आलं, मग ते कुठलं असेल तर एक ॲडिशनचं असू शकतं किंवा सबस्ट्रॅक्शनचं असू शकतं. म्हणजे याच्यात 2 टर्म्स कोणत्या आहेत बघा. 5 इज फर्स्ट टर्म, surd 3 is the second term. The 2 terms, combining these 2 terms, we get it a binomial quadratic surd. 3 upon 4 is a rational number, again minus sign and surd 5. These 2 terms have negative sign in between them. Therefore, this is a binomial surd. These 2 surds, like this all we can write the number of binomial surds. It is a binomial quadratic surd. Now consider what happened when we consider the product of such 2
surds. That is, first one contains the binomial surd with addition, and second binomial surd containing negative sign. 5 surd 3 and 5 minus surd 3. 5 plus surd 3 and 5 minus surd 3. You want to consider the product of this. You know that formula is a plus b into a minus b is equal to a square minus b square. Instead of a, there is a 5, and instead of b, there is a surd 3. Then the next step is a 5 square minus 5a square means 5 square minus b square. B square means surd 3 square. You get this as 5 square is 25 and minus surd 3 square 25 minus 3. Then we get 25 minus 3 is equal to 22. Okay. Now 22 is a rational number. 22 is a rational number. Thus, if the quadratic surds are, if we consider the quadratic surd, binomial quadratic surd, and if we multiply like such two surds and we get the rational number, then here also these two terms or these two surds are called as a binomial quadratic surds and the rationalizing factors of each other, and hence these are also the name as conjugate of it, conjugate pairs of each other. Here hence 5 plus surd 3 and 5 minus surd 3 are called the conjugate pairs of each other, and they are the rationalizing factor of the other. लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड आपल्याला बघायचं असतं, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्डमध्ये त्याचा कॉन्जुगेट अनुबद्ध जोडी, त्याला कॉन्जुगेट पेअरला मराठीत काय म्हणतात, अनुबद्ध जोडी. कशाची, परिमेयीकरण करण्यासाठी असलेली अनुबद्ध जोडी. मग ह्या ठिकाणी आपण बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड ही संकल्पना अभ्यासली. आता तर हा आजचा भाग तुम्हाला शिकवलेला व्यवस्थित समजला असेल तर व्हिडिओ लाईक करा, विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, आणि चॅनल अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ ताबडतोब कळतील. धन्यवाद.